उरणमधील न्हावा येथील कार्यरत असलेला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचा सप्लाय बेस प्रकल्प हा गुजरातमधील पीपावाव येथे हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या निर्णयामुळे सुमारे 600 स्थानिक कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त होत असून कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शनं करण्यात आली। जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण बंदरालगत सुमारे 45 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला न्हावा सप्लाय बेस हा मुंबई हाय येथील तेल आणि गॅस विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो। सुमारे 100 ते 125 किलोमीटर सागरी अंतरावरील विहिरींपर्यंत अवजड यंत्रसामग्री, पाईप, सिमेंट आणि इतर साहित्य जहाजांद्वारे याच ठिकाणाहून पाठवलं जातं। त्यामुळे या प्रकल्पाचं धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होतं। मात्र हा प्रकल्प गुजरातला हलवण्याचे निर्देश ONGCच्या नियोजन आणि परिवर्तन विभागाचे अध्यक्ष अजय कुमार सिंग यांनी दिल्याचा आरोप कामगारांनी केलाय। या निर्णयाच्या निषेधार्थ सुमारे 600 कामगारांनी कंपनीसमोर घोषणाबाजी करत केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला। निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनानं कामगारांशी सविस्तर चर्चा करावी, सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांची हमी द्यावी आणि स्थानिक रोजगारावर गदा येणार नाही याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात कंपनीकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्यानं कामगारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। उरणमधील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प बाहेर जाणार का, या प्रश्नामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान याबाबत ONGC कंपनी व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।